सातारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळं शेतीचं अनेक भागामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। सातारा शहरासह खरं तर ग्रामीण भागामध्ये सातारा, वाई, खंडाळा, जावळी, कोरेगाव या तालुक्यामध्ये अवकाळीचा हा मोठा फटका बसला आहे। काल संध्याकाळच्या सुमारास जी गारपीट झाली यामध्ये आंब्याच्या झाडाचं आंब्याला जी फळं लागलेली होती आंब्याची त्या फळांचं देखील मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। या गारपिटीमुळे आपण जर पाहिलं तर अक्षरशः छोट्या छोट्या आंब्यांचा सडा जो आहे तो खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। याबरोबर आपण जर पाहिलं तर शेतातील गहू देखील बहुतांश भागामध्ये असा या गारपिटीचा फटका या गव्हाला देखील बसलेला पाहायला मिळत आहेत। काढणीस आलेले हे सर्व गहू आहेत। याबरोबरच जे शेतात ज्वारीतून काढलेले कडबा जो आहे तो देखील भिजलेला आहे। असं मोठ्या प्रमाणात अनेक भागामध्ये जे नुकसान आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे। खरं तर शेतकऱ्यांची एकूणच मागणी जी आहे ती लवकरात लवकर कृषी विभागानं याबाबत पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।